लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनेगाव येथे कामगारांच्या कल्याणासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। माजी कामगार कल्याण व भूकंप पुनर्वसन मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रेरणेनं आणि उद्योजक तथा उपसरपंच रवींद्र कुमार पाटील यांच्या पुढाकारानं धनेगाव आणि परिसरातील तब्बल 700 कामगारांना जन आरोग्य सेवा स्मार्ट कार्डचं वाटप करण्यात आलं। महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे कामगार आयुक्त मंगेश झुले, लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई संभाजी पाटील, देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर आणि जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अविनाश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमागदार सोहळा पार पडला। या प्रसंगी कामगारांना आरोग्य कार्ड वाटप करण्यासोबतच इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये 90% अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं। तसंच समाजाची सेवा करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांचाही आदराने सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपसरपंच रवींद्र कुमार पाटील यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचा संदेश दिलाय। फक्त फोटो आणि सेल्फी काढून जनतेची कामं होत नसतात। नेत्याचे विचार आणि शासनाच्या विविध योजना थेट जनतेच्या दारापर्यंत घेऊन जाणं हीच खरी कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। जमिनीवर राहून काम केलं तरच आपल्या नेत्याचं नाव आणि विकास अधिक उंचावेल, असं रवींद्र कुमार पाटील यांनी म्हटलंय। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान उदगीर खरेदी विक्री संघाचे माजी व्यवस्थापक सूर्यकांत बिरादार यांनी भूषवलं। धनेगाव आणि परिसरातील ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी टाळ्यांच्या गजरात आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि आयोजकांचे आभार मानले। एकंदरीतच कामगारांचा सन्मान, विद्यार्थ्यांचे कौतुक आणि विकास कामांची शाश्वती देणारा हा सोहळा धनेगाव वासियांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलाय। तर महाराष्ट्रात ग्रेट आहे, नेत्याबद्दल काही विशेष नाही। नेत्याने जी योजना आणली ते आतापर्यंत बरेच मंत्री त्या खात्याचे झाले, पण कुणी तळागाळात जाऊन लोकाला काय देता येते हे कधीच कोणी विचार केले, पण आमच्या नेत्याने ते विचार करून लोकांपर्यंत कशी योजना जाता येईल त्या योजनेचा आराखडा आता तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितले की बाबा आराखडा कसा तयार केला पाहिजे साहेबांनी, की लोकाला कसं आपणाला लाभ देता येईल जास्तीत जास्त, की शैक्षणिक ह्याच्यामध्ये किंवा सामाजिकमध्ये आर्थिकमध्ये कसं कसं लाभ देता येईल त्याची एक कॅटेगरी तयार करून भैयासाहेबांनी अतिशय अचूक असं नियोजन, आमचे संभाजी भैया असो, आमचे अरविंद पाटील भैया असो, या दोघांनी अचूक निर्णय म्हणजे नियोजन केल्यामुळे लोकांपर्यंत ही योजना पोहोचली। जवळपास 700 लाभार्थ्यांना त्या ठिकाणी लाभ झाला। विशेषतः अधिकाऱ्यांचं म्हणणं मागच्या काळामध्ये असं आलं होतं की या योजनेमध्ये किंवा या विभागामध्ये दलालाची भरती जास्त झालेली आहे, मात्र आपण निशुल्कपणे खर्चाने त्या ठिकाणी केलाय। असा संदेश तुम्ही काय देणार कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना? नाही, हीच खरं राजकारणाचं मूळ आहे ना। राजकारण म्हणजे काय, लुटायचं आहे का? राजकारण म्हणजे समाजकार्य आहे। तर काही लोकांना काही सवय लागलेली आहे की बाबा जायचं, बाईक एखादी फोटो काढायचं, काम झिरो राहते पण गायचं जास्त, ही ह्याच्यापासून वंचित राहिलं पाहिजे। आणि आमच्या देशाचं नाव आम्ही परमेश्वरासारखं जपतो, म्हणून त्यांना कुठं गालबोट लागली, आपण आपल्या संसारातले 2 रुपये खर्चून ही लोकांपर्यंत योजना दिलेली। म्हणजे आमदार संभाजी पाटील यांची जे संस्कार किंवा विचार आहे ते लोकांपर्यंत जाणं आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळणं ही आपली इच्छा आहे। हा, प्राथमिकता आहे आपली। आमची प्राथमिकता काय आहे, वरून आलेली योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आम्ही एक दुवामधला, आणि ती पोहोचली पाहिजे। आणि प्रत्येकाचं कार्यही अहो छत्रपती शिवरायापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून आजच्या सैनिकापर्यंत हेच काम करतात ती लोक। मग त्यांचा आदर्श ठेवायचा का नाही आपण? छत्रपती शिवरायाला काही गरज होती का एवढं दर्याखोऱ्या पळत हिंडायची? तुम्हाला सांगतो, हा, त्याने कशासाठी लढले? स्वराज्यासाठी लढले, जनतेसाठी लढले। मग आपण बी आपल्या नेत्याचं काम असं चांगलं केलं पाहिजे की उद्या चालून ज्या नेत्याला आपल्या कुठली अडचण येऊ नये असं आपण एक दर्शनीय काम लोकांसाठी केलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने गावकऱ्यांसाठी काम करणार आहे? नाही, मी तर गेल्या 26 वर्षापासून भ्रष्टाचार मुक्त असं काम करतो, आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनेच काम करायचे। आपल्या नेत्याला कुठं गालबोट लागणार नाही, आणि आलेली योजना लोकांपर्यंत निःशुल्कपणे आपल्या खिशातले पैसे खर्चून कसं देता येईल हेच आपला मानस राहणार। गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करताय आणि गावासंदर्भामध्ये देवणी तालुक्यातून जे धनेगाव गाव आहे त्या गावकऱ्यांना आपण खर्चानं अनेक योजनांचं काम करते। आज मोठमोठ्या नामांकित नेते या ठिकाणी पोहोचले होते आणि विशेषतः सर्व अधिकारी येऊन या ठिकाणी आपल्या गावाचं आणि आपलं कौतुक केलं, काय सांगा? काही नाही सर, परमो धर्म ही आपला धर्म आहे, आणि राजकारण ही समाजकार्यातून ही राजकारण झाले, आणि परमार्थ सेवा म्हणून राजकारण करायचं असतं राजकारण्याने। आणि आमचे नेते आदरणीय संभाजीराव पाटील साहेब ज्यावेळेस या खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्याने भरपूर योजना खिचून आणल्या, जी काही ह्या
डिपार्टमेंटमध्ये माहितीसुद्धा नव्हतं. तर ती भैयासाहेब त्या खात्याचे मंत्री झाल्यामुळं गोरगरिबापर्यंत आपली काय योजना जायला पाहिजे ही सतत भैयाची ओढ असते. आणि त्याप्रमाणे आणि मधल्या काळात काय झालं, दलालाची संख्या जास्त झाल्यामुळं ती योजना म्हणजे त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचली. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने एक लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्या नेत्याचं नाव खराब होणे, आपण योजना आणून लोकांपर्यंत कसं देता येईल, नेत्याचं नाव कसं ही करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि समाजकार्य हीच राजकारणाचं एक मूळ पाय आहे. म्हणून आपणाला समाजकार्य आवडतंच आहे. नेते आहेत आपले, त्यांनी भरपूर काही दिले. इथं एवढा मोठा डॅम झाला होता, ते शेतकऱ्याला 200 कोटी रुपये देऊन डॅममध्ये पाणी थांबायचं काम केलं. अशा अनगिनत योजना येतात. भैयासाहेब ज्यावेळेस जेव्हापासून आमचे आमदार झाले ह्या भागाचे त्यावेळेसपासून भरपूर अशा योजना आहेत की सांगू शकत नाही आपण. म्हणून नेत्याचं नाव खराब होणे आणि परमार्थ सेवा म्हणून माणसानं राजकारण केलं पाहिजे. आज 700 अधिक लाभार्थ्यांना पण ते वाटप केलेलं आरोग्याचं कार्ड, त्याबद्दल काय सांगा? काही नाही सर, त्यांचा हक्क आहे ती. आणि अधिकाऱ्याने सांगितले किंवा त्यांनी दिलेली योजना आहे, भैयासाहेबांनी मंजूर केलेली योजना आहे. आपण एक त्याच्यातला एक माध्यम आहोत. देवणी पण चांगलं असलं पाहिजे. हा नाही, ती तर आहेच ना, ती तर केल्याशिवाय मग कसं लोकात तुमचे नाव राहील सांग. हां, आणि सेवा करत गेलं की आपण आपोआप नाव होत राहते. फक्त काही लोक आजकाल असे करतात की बाबा देखावा. देखावा, एक फोटो काम तर 0%, पण फक्त फोटो काढायचा आणि पाठवायचं, फोटो काढायचं, असे लोक झाले. म्हणून तशा मला जमिनीवर माणसावर राहून हा लोकांची जमिनीवर राहून लोकांमध्ये मिसळलं पाहिजे आणि लोकांच्या काय अडचणी येतात ते जाणून घेऊन काम केलं पाहिजे. आपल्या संसारातले 2 रुपये खर्चायला पाहिजे. एजंट म्हणून काम करण्यापेक्षा संसारातले 2 रुपये खर्चायला शिका, असं एवढं माझं म्हणणं आहे.